नमस्कार मंडळी. तर खूप दिवसानंतर लाँग व्हिडिओ बनवते. तर तुम्हाला ना पहिल्यांदा मी माझ्या किचनमध्ये ह्या 2 कुंड्या ठेवल्यात ना, तर त्यातली रोपं दाखवते. मनी प्लांट तर खूप छान बहरला आहे. त्याच्यानंतर ही चिनी गुलाबाची रोपं हे खूप छान फुटली आहेत. त्यांना बघेल त्या फांद्यांना ना कळ्या आलेल्या आहेत. मी आठवडाभर माहेरी होते. माहेरी आल्यानंतर मी घर वगैरे सगळं साफ करून घेतलं. त्या दिवशी मला कोणताही व्हिडिओ शूट करता आला नाही की मी पुण्याला रिटर्न आले वगैरे हे सांगायला. परंतु मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो नक्कीच तुम्ही बघाल. आठवडाभर माहेरी गेले होते, पण निवांत राहायचं सोडून मी ना आजारीच पडून आले होते आणि माझ्यामुळे ना मल्हारसुद्धा आजारी पडला होता. त्याच्यामुळे रिटर्न पुण्याला आले होते आणि काहीच असं विशेष काही करायची मला इच्छा नव्हती. तर आज दुपारच्या जेवणाला ना मी मसाला भात बनवणार होते. फ्रीजमध्ये ग्रीन पीस होते, तर म्हटलं चला आज ग्रीन पीस आणि थोडासा बटाटा घालूनच मसाला भात तयार करून घेऊया. तर कढईमध्ये मी तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकले आणि त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा मस्त असा लाल होईपर्यंत भाजून घेतला. त्याच्यानंतर मीडियम साईजचा टोमॅटो टाकला. त्याच्यामध्ये हळद, धना जिरा पावडर, थोडीसं लाल तिखट टाकलं, कढीपत्ता टाकला आणि सगळं हे मी ना एक 5 मिनटं फ्राय करून घेते. त्याच्यानंतर मी आलं, लसूण आणि खोबरं, कोथिंबीरचं वाटण करून घेतलं होतं, तर ते मिक्स केलं. ते 5 मिनटं फ्राय झाल्यानंतर ना मी याच्यामध्ये वाटाणे आणि बटाटा टाकला. वाटाणा बटाटा 5 मिनटं छान असा तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मी तांदूळ टाकते. आता मी इथे वाडा कोलम तांदूळ यूज करते. तांदूळ पण तेलामध्ये ना 2 ते 3 मिनटं मसाल्यांसोबत छान असा परतून घ्यायचा. असं केलेले ना भात मोकळा मोकळा तर होतोच, पण टेस्ट पण त्याची खूप छान एन्हान्स होते. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी टाकते पाणी. मी इथे अर्धी वाटी तांदूळ घेतला होता, त्याच्यामध्ये मी 1 फुल वाटी पाणी टाकलेलं आहे. आता पाणी टाकल्यानंतर ना मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. मीठ टाकून झाल्यानंतर कोथिंबीर वरून टाकते मी. इकडे गॅसवरती आता मी मसाला भात तयार करायला घेतला आहे. तोपर्यंत दुसरीकडे आता मला भांडी घासून घ्यायची होती. माझी भांडी तसेच पडले होते. रात्री आमचं पाणी लवकर गेले होतं, त्याच्यामुळे खूप भांडे असेच घासायचे राहिले होते. तर पहिल्यांदा ना मी भांडे स्वच्छ करून घेते, किचन ओटा साफ करून घेते आणि मग राहिलेली कामे पटापट करून घेते. बाकीची कामे करत करतच इथे माझा मसाला भातसुद्धा रेडी झाला होता. तर बघा किती सुंदर दिसतोय. दुपारच्या जेवणासाठी एकदम लाईट असं जेवण मी बनवलं होतं. तर तुम्ही पण असा मसाला भात नक्कीच तयार करून बघा. खूप छान, तुम्हाला खूप आवडेल. मसाला भातासोबतच मम्मीने दिलेलं लोणचंसुद्धा मी एक साईडला घेते. मम्मीनं पण खूप छान लोणचं बनवलं होतं. मी तुम्हाला दाखवलं नाही, पण नक्कीच नंतर कधीतरी दाखवेन. मला मसाला भात आणि लोणच्याचं कॉम्बिनेशन खूप आवडतं. तर तुम्हाला पण असं आवडतं का, मला नक्कीच कमेंट करून सांगा. मस्त मसाला भात खाऊन झाल्यानंतर ना मी निवांत आराम केला. मी कोणताच व्हिडिओ वगैरे शूट नाही केला किंवा मोबाईल वगैरे काही बघत बसले नाही. निवांत झोपले आणि त्याच्यानंतर 5 वाजता ना मला तूप करायचं होतं, म्हणून मी पटकन तूप करायला घेतलं. मी गावाला गेले होते, तर मग फ्रीजमध्ये मी तसंच साई ठेवली होती. तर आल्यानंतर पटकन तूप करायला घेतलं मी. तर बघा माझं हे 15 दिवसाचं तूप होतं, तर त्याच्यापासून माझं एवढं लोणी निघलं होतं. तर पटकन लोणी पण काढलं, गॅसवरती तूप करायला ठेवलं. त्याच्यानंतर घरातली बाकीची संध्याकाळची कामं करायला घेतली. घर वगैरे झाडायचं होतं. सगळीकडे बाळामुळे ना पसारा पडलेला असतो. तो 5-5 मिनटाला फ्रीज ओपन करतो, फ्रीजमधलं काय काय सामान काढतो. तर तसंच किचनमध्ये ना खूप असा राडा होतो. तर संध्याकाळी ना मस्त असं घर स्वच्छ करून घेतलं. आता या फ्रीजवरचा ना राडा किती जरी कमी केला ना तरी तिथे सामान येतच. का तर खाली चुकून कोणतं सामान पडलेलं असतं ना, तर तो तोंडात घालेल वगैरे म्हणून आम्ही पटकन ते फ्रीजवरती ठेवून देतो. तर असो, त्याच्यानंतर मला हॉल पण असा स्वच्छ करायचा होता. बेडशीट वगैरे सगळा गोंधळा करून ठेवला होता मल्हारने. तर ते मी आवरण्यासाठी इथं आले होते. जसजसा मल्हार मोठा होतोय तसतसा त्याचा गोंधळ आणि त्याचे कारनामे सुद्धा मोठे होत आहेत. तर तो ना नेहमीच ह्या उशांना घेऊन कुठे कुठे फिरत असतो. त्याची हाईट जिथे पोचत नाही तिथे ह्या उशांचा वापर करतो. सोप्याच्या उशा थोड्याशा मोठ्या आहेत स्पंजमुळे, तर त्याचा पण तो वापर करत असतो खेळामध्ये. मी डबे सगळे किचन ओट्यावरती काम झाल्यावरती ठेवते ना, त्याच्यामुळे ते डबे तर त्याला हाताला येत नाहीत, परंतु उशा मात्र त्याच्या हाताला येतात आणि इकडे तिकडे सगळं सामान असं पडलेलं असतं. तर ते आवरावरी करून झाल्यानंतर संध्याकाळचा दिवा लावायला मी घेतला होता. तर गावावरून आल्यानंतर घर ज्यावेळेस साफसफाई करायला घेतलं होतं त्यावेळेसच मी देवपूजा अशी मस्त धुवून केली होती. तर संध्याकाळी फक्त मला दिवा आणि अगरबत्तीच करायची होती इथे.
दिवा लावून झाला, मात्र माझ्या त्या अगरबत्त्या संपल्या होत्या ना, तर मी ते ना कोळशाने धूप लावण्याचा प्रयत्न केला होता. माझ्याकडे गुगळ धूप होता, तर मी म्हटलं की ते लावून घ्यावं, पण कोळसा काही नेहमीप्रमाणे पेटलाच नाही आणि गुगळ मात्र तसाच राहिला. तर थोडासाच तो पेटवून दिला आणि देवपूजा करून घेतली. तर ते चुकून मी ना त्याच्यावरती ताट ठेवलं होतं दिव्यावरती, तर मला समजलंच नाही की दिवा विझून गेला. त्याच्या खालचं छोटंसं भांडं ना माझ्याकडून कुठेतरी हरवलं, तर ते सापडत नाही आहे. परत एकदा दिवा लावून घेतला, नमस्कार केला आणि माझं बघा तूप इथे किती छान पद्धतीने कढत आहे. आता तूप मस्तपैकी कढते तोपर्यंत संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मी ते घेतले होते. बाहेरचं वातावरण ना खूप छान झालं होतं. सगळीकडे तांबूस आणि गुलाबी कलरची किरणे पसरली होती. हे असं झालेलं वातावरण बघून ना माझ्या आजारी पडलेल्या मनाला थोडंसं तजेलदार वाटत होतं. तर बघा किती छान वातावरण झालेलं आहे. वातावरणाचा आनंद घेते तोपर्यंत संध्याकाळचं ना आमचं पाणी आलं होतं. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आम्हाला संध्याकाळी एक टाईमच पाणी येतं. तर पाणी वगैरे सगळं भरून घेतलं. परत एकदा किचनची साफसफाई केली आणि स्वयंपाकाला घेतलं. तर मी पातेल्यामध्ये ना तेल काढून ठेवलं होतं. मला केटली घासायची होती. केटली पण स्वच्छ केली आणि मग तेल त्यामध्ये ओतून घेतलं. स्वयंपाकाची अशी हाताखालची भांडी धुतली ना तरच किचनमध्ये ना थोडंसं काम करायला मजा येते. नाहीतर रोज तेच काम करायचं, तेच भांडे बघायचे, म्हणून कंटाळा निघून जातो. आता मी इकडे सगळा पसारा आवरायला घेतला होता. मला शेंगदाण्याचा कूटसुद्धा करून घ्यायचा होता. मस्तपैकी आठवड्याभराचा असा कूट करून ठेवला ना की लाईट वगैरे जाण्याची काळजी राहत नाही. मस्त असा भाजीला वगैरे हाताखाली कूट राहतो. आणि मी आज बनवणार होते डाळ पालक, तर त्या डाळ पालकसाठी मला थोडासा कूट पण पाहिजे होता, म्हणून मी एकदमच शेंगदाणे असे भाजून घेतले आणि कूट करून एका भांड्यामध्ये ठेवत होते. हे बघा माझे डाळ आणि पालक शिजून तयार होते. त्याच्यामध्ये थोडेसे भाजलेले शेंगदाणे टाकले आणि कूट टाकून घेतला होता. भाजलेले शेंगदाणे असे दाताखाली आले ना डाळ पालकमध्ये तर खूप छान लागतात. एकदा तुम्ही नक्कीच असे शेंगदाणे टाकून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. ज्या पातेल्यामध्ये मी तेल काढून ठेवलं होतं ना त्याच पातेल्यामध्ये मी भाजी तयार करणार होते. तर ते पातेलं गॅसवरती ठेवलं. त्याच्यामध्ये परत एकदा एक पळी तेल टाकलं, का तर पातेल्यामध्ये ना ऑलरेडी तेल होतं थोडं थोडं. तर एकच पळी तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये आता भाजी तयार करायला घेतली. डाळ पालकची भाजी ना मी एकदम सिंपल बनवते, का तर मला पालकची भाजी सिंपलच आवडते. जास्त मसालेदार मला ती भाजी आवडत नाही, त्याच्यामुळे मी थोडीशी सिंपलच करते तिला. तेलामध्ये जिरे मोहरी टाकले, लसूण टाकला, थोडीशी हळद टाकली आणि त्याच्यामध्ये थोडीशी चटणीसुद्धा घरगुती टाकून घेतली आपली. चटणी तेलामध्ये मस्त अशी फ्राय झाली ना की त्याच्यामध्ये हे मी डाळ पालकचं जे शिजवलं होतं ते सगळं टाकून घेते. आणि आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी टाकते चवीनुसार मीठ. तर अशा सिंपल पद्धतीने ना मी डाळ पालक तयार करते. तर तुम्ही पण अशा सिंपल पद्धतीने एकदा तयार करून बघा, तुम्हाला ना नक्कीच आवडेल. भाजी माझी तयार करून झाली. आता मला भाकरी करायची होती. शेजारच्या तवलीमध्ये ना मी गरम पाणी तयार करायला घेतलं होतं, ते भाकरीसाठीच घेतलं होतं. मी गावी जायच्या आधीच ज्वारीचं पीठ दळून आणलं होतं, म्हणून आता भाकरी नीट होणार नाहीत, म्हणून मी गरम पाण्यानेच पीठ मळून घेणार होते. गरम पाण्यामध्ये पीठ मळलं ना ज्वारीचं तर भाकरी ना खूप मऊ होतात, म्हणून मी गरम पाण्यामध्येच आज पीठ मळले आणि भाकरी करायला घेतली. आमच्यासाठी सकाळी केलेला जो मसाला भात होता ना तोच शिल्लक राहिला होता, म्हणून मी संध्याकाळी माझ्यासाठी भाकरी करणार नव्हते, मी भातच खाणार होते. मल्हारला आणि त्याच्या बाबांना फक्त मी आता भाकरी करत होते. पटकन अशा टम्म फुगलेल्या भाकरी मी तयार करून घेतल्या आणि जेवण करायला बसलो. आजचा संपूर्ण दिवस मी घर साफसफाई करण्यातच गेला होता, का तर गावावरून आलं ना ती पहिल्यांदा घर साफ करण्यातच माझा पहिला दिवस जातो. तर आज तेच माझं काम होतं. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा पूर्ण दिवस कसा गेला हे दाखवलं आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत ना माझा हा दिवस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जेवण झाल्यानंतर ना मी परत एकदा तूप काढायला ठेवलं होतं. तर बघा माझं इथे तूप पण तयार झालेलं आहे. तर कसा वाटला हा माझा व्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.